मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई प्रदीपला म्हणत असते की नुसते घोळ होत चालले आणि एकतर ते कागदपत्र त्या वकिलांकडे. प्रदीप विचारतो की कागदपत्र कसले? तेव्हा मोठी आई म्हणते की तुम्ही ना आता मला जास्त प्रश्न विचारू नका. तुम्ही मला मदत करणार आहात की नाही तेवढं सांगा. प्रदीप म्हणतो की 100% मदत करणार. ते CCTV फुटेज काय आहे ना ते मी बघतो. आता माझ्यावरती विश्वास टाकलाय ना तुम्ही तर निवांत राहा. तेव्हा मोठी आई म्हणते फक्त हे प्रकरण मिटवा, मला जरा बाहेर काम आहे, मी जाऊन येते. म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. तर इकडे पल्लवी, आदिती मॅम आणि शांतनू तिघही हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात आणि रेडिओ चालू असतो. रेडिओवरनं आवाज येतो की आज आपला स्पेशल विषय आहे आई. तुम्ही विचाराल की आज हा टॉपिक का? पण आईबद्दल बोलायला काही विशेष दिवस नको. ती 12 महिने आणि 24 तास आपलाच विचार करत असते आणि आपण तिला सगळ्या गोष्टींसाठी टेकन फॉर ग्रँटेड घेतो. आपल्या टेन्शनच्या, करिअरच्या काळात आपण अनेकदा आईवर चिडतो, त्याशी भांडतो, आबोला धरतो, पण ती कधीच असा राग मनात धरत नाही. तिने आपल्याला वेळ दिला नाही, काळजी केली नाही, अशी चिडचिड आपण करत बसतो. उगाच तिच्यावर भांडतो, रुसतो, पण ती मात्र सगळं विसरून फक्त आपली काळजी करत बसते. तुमच्या सगळ्यांची आईसुद्धा अशीच असेल ना? लवी म्हणते की हो, आई तर ही अशीच असते. आपल्या मुलांशिवाय तर दुसरं काही सुचतच नाही तिला. बरं आहे ना, काही खाल्लंय का, काही त्रास तर होत नाही ना? लवी म्हणते की शांतनू, मी तर विचारायचंच विसरले, आपण निघण्याआधी तुम्ही ब्रेकफास्ट केला आहे ना? आदिती मॅम म्हणतात की नाही, तू ब्रेकफास्ट केला नाही आहेस आणि चहासुद्धा पिला नाही आहेस. कपात चहा तसाच होता तुझं अजिबात खाण्याकडे लक्ष नसतं. मग पल्लवी म्हणते की बघा शांतनू, आरजे म्हणतो ते असंच असतं, आई ही अशीच असते. आपला मुलगा जरी कितीही मोठा झाला तरी तिला वाटणारी काळजी काही कमी होत नाही. तुमची आईसुद्धा अशीच आहे. मला असं वाटत होतं की मी आजारी असल्यावर तुमच्याकडं कोण लक्ष देणार. माझ्या तर हे डोक्यातच आलं नाही की तुमची सख्खी आई तुमच्याजवळ आहे. नाही म्हणजे आता मला तर काही टेन्शनच नाही आहे. दुसरं कशाला कोणी काळजी घ्यायला हवंय? तुमच्याकडं लक्ष ठेवायला, हवं नको करायला तुमची आई आहेच. शांतनू म्हणतो की तू जरा गप्पा राहशील का, कमरेला लागलंय ना तुझ्या? पल्लवी म्हणते की हो, मग कमरेलाच लागलंय माझ्या, जिभेला नाही. आणि मग तिघेही हसू लागतात. जे सांगत असतो की आईचं हसणं, रडणं सगळंच आपल्याशी जोडलेलं असतं. आपलं मूल हेच तिच्या आयुष्यासाठी आपलं सर्वस्व असतं. फ्रेंड्स, आईवर तर सगळेच प्रेम करतात, भलेही तुम्ही एक्सप्रेस करत नसाल पण करतात. कधीतरी जमलं तर एक्सप्रेस नक्की करा. तुम्ही तिची माया फील करता, तसंच तिलाही तुमचं प्रेम फील करू द्यात. चला तर मग या सिच्युएशनवरती एक मस्त गाणं ऐकून मूड फ्रेश करूयात. शांतनू अगदी शांत झालेला असतो आणि मग रेडिओवर गाणं लागतं की आई मला पावसात जाऊ दे. आदिती मॅमला शांतनूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि शांतनूला आदिती मॅमसोबत. गाडीमध्ये अगदी प्रसन्न वातावरण असतं. तर इकडे मोठी आई जेव्हा गाडीमधून जात असते तेव्हा एक बाई अचानक गाडीसमोर येते. ती अचानक गाडीसमोर उभी राहिल्याने मोठी आई ड्रायव्हरला विचारते की कोण आहे ही बाई? ती त्या बाईला विचारते की ही काय पद्धत झाली गाडीमध्ये थांबवण्याची? दिसत नाही का तुला? तेव्हा ती बाई म्हणते की ओ मॅडम, तुमच्याशी बोलायचंय जरा. मोठी आई म्हणते की माझ्याशी? अगं मी तर तुला ओळखत सुद्धा नाही. तेव्हा ती बाई म्हणते की अहो मी ओळखते की तुम्हाला. तेव्हा तुम्ही सुरा खुपसला की नाही, तो सुरा बी चांगलाच ध्यानात आहे माझ्या. मोठी आई गाडीतून पटकन खाली उतरते आणि त्या बाईला बाजूला घेऊन जाते आणि विचारते की कोण आहेस तू आणि काय मूर्खासारखं बडबडतीयस, कसला सुरा? तेव्हा ती बाई सांगते की मी कमला टासाळे. त्या बाईच्या पाठीत तुम्ही सुरा खुपसला की नाही तेव्हा मी तिथंच होते आणि ते समद मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ती आई म्हणते की काय, उगाच काही बोलू नकोस. तेव्हा ती बाई म्हणते, एवढी तळमळत होती ती बाई बिचारी. हो, हल्ल्या केल्या केल्या तिथं चक्कर येऊन पडली बघा. तुमचा वार बी तसा मजबूतच होता म्हणायला, पण समद बघितलंय म्या. ते समद जर बाहेर आलं तर जाल की फासावर. तिचं हे बोलणं ऐकून मोठ्या आईच्या तोंडचं पाणीच पळतं. खूप घाबरते. मोठी आई म्हणते की हे बघ, काही खोटं नाटं सांगू नकोस आणि मला फसवू नकोस. तेव्हा ती बाई म्हणते की तुमचा विश्वास नाही माझ्यावर? त्या दिवशी तुम्ही पोपटी रंगाची साडी नेसली होती बघा, आणि त्या बाईनी कोणती साडी घातली होती ना हे सुद्धा सांगू शकते. तुमच्याबरोबर जी माणसं होती ना त्यांची बी तोंड चांगलीच लक्षात आहे माझ्या. बाईला तुम्ही असा सुरा खुपसला आणि गर्दी झाल्यावर पळून गेलात. काय खरंय की नाही? व मॅडम, कशाला इतका विचार करताय? इतका पैसा आहे तुमच्याकडं आणि तुम्हासनी कोण नाही ओळखत. तुम्हासनी काय बी कमी नाही.
कशापायी घाबरताय एवढं? तेव्हा मोठी आई म्हणते की तू तुझं तोंड बंद ठेव. बाई हसते आणि म्हणते की तोंड बंद करण्यापुरते पैसे दिले ना की आपलं काम झालं बघा. गरीबाला काय लागतंय? पैसा फेका आणि मोकळं करा मला. तुम्ही बी खुश आणि म्या बी खुश. त्यात मोठ्या आईला प्रदीपचा फोन येतो. प्रदीप म्हणतो की वहिनी आपली काळजी मिटली. मी आत्ताच पोलिसांना भेटलो. त्यांना मी विचारलं की काही पुरावे वगैरे मिळाले का. मी मला सांगितलं की ज्या भागात हा प्रसंग घडला त्या भागातले सगळे CCTV कॅमेरे बिघडलेले होते. त्यामुळे काहीच रेकॉर्ड होऊ शकलं नाही. त्यामुळे तुमच्यावर आता कोणाला संशय येणं शक्यच नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की भाऊजी बरं झालं तुम्ही ही बातमी दिलीत. तर मी जरा नंतर तुमच्याशी सविस्तर बोलते असं म्हणून मोठी आई फोन ठेवते. मोठी आई त्या बाईला म्हणते की मला धमक्या देत होतीस ना आणि पोलिसांकडे जाणार होतीस ना, माझ्या विरुद्ध तक्रार करणार होतीस ना. अगं पण पुरावे कुठे आहे तुझ्याकडे? त्या भागातले सगळे कॅमेरे बंद आहेत हे आत्ताच कळलंय मला. त्यामुळे माझ्या विरुद्ध एकही पुरावा नाही तुझ्याकडे, समजलं? तू स्वतः जरी पोलीस स्टेशनला सांगायला गेली तरी तुझं कोणीच ऐकणार नाही. माझं नाव सुपर्णा सूर्यवंशी आहे आणि मी खूप मोठ्या संस्थेची मालकीण आहे. कोण आणि तुला कोण ओळखते? लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार की माझ्यावर? त्यामुळं फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही तुला, समजलं? ती मोठी मला धमक्या देऊन माझ्याकडनं पैसे उकळणारी. चल निघ इथून असं म्हणून मोठी आई गाडीत बसते व ती बाई अत्यंत रागाने मोठ्या आईकडंच बघत असते. तर इकडे आदिती मॅम आणि शांतनू पल्लवीला घरी घेऊन आलेले असतात. शांतनू म्हणतो की तू आराम कर, मी तुझ्यासाठी फ्रूट्स कापून आणतो. तू गेल्यावर पल्लवी विचारते की आई काय मग कसं वाटतंय? तेवढ्यात प्रभाकर सरही तिथे आलेले असतात. पल्लवी म्हणते की किती वर्षानंतर तुम्ही असं शांतनूसोबत कारमध्ये बसला असाल ना. प्रभाकर सर म्हणतात की अगदी बरोबर बोललीस पल्लवी. पल्लवी गाडीत बसताना एवढी खुश होती की तिचा चेहराच सांगत होता. आज काय बाबा तुझी मॅडम म्हणजे तुझी आई तर एकदम खुश असणार आहे. म्हणतात ना स्वर्ग 2 बोटावर राहिला तशी हालत आहे तिची. आदिती मॅम एकदम हरवून गेलेल्या असतात. प्रभाकर सर म्हणतात की आज त्यांच्या मुलाच्या दुनियेत हरवल्या त्यामुळे त्यांना कशाचीही शुद्ध नसणार. आणि मग पल्लवी आणि प्रभाकर सर हसायला लागतात. तेव्हा आदिती मॅम स्वप्नातून बाहेर येतात आणि म्हणतात की काय चाललंय तुमच्या दोघांचं? प्रभाकर सर म्हणतात की अगं मगाच्यापासून तुझ्याबद्दल बोलतोय पण तू तर काही रिॲक्टच होत नाही. पल्लवी म्हणते की बाबा आज तर तुम्ही असायलाच हवं आमच्यासोबत कारमध्ये. सगळंच खूप अनएक्सपेक्टेड होतं. गाडीत तर आई मला विसरूनच गेल्या होत्या. मुलाच्याच गोड आठवणीत रमल्या आहेत त्या. आदिती मॅम म्हणतात की हो, आज कितीतरी वर्षानंतर मी माझ्या मुलासोबत हे क्षण अनुभवले. प्रभाकर सर म्हणतात की हे बघा, एक दिवस लेकासोबत फिरायला गेली तर एवढं कौतुक आणि आम्ही आयुष्यभर एवढं सगळं केलं ते गेलं. पल्लवी म्हणते की बाबा आई मला तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पुराव्यांबद्दलच बोलायचं आहे ना. पल्लवी म्हणते की हो, तुम्हाला काही कळलंय का? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की खरं सांगायचं तर नाही. वकिलांकडे गेलो होतो, त्यांना फोनही ट्राय केला पण ते फोनही घेत नाही. काय करावं काही कळत नाहीये. पण तू काही काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आराम कर. इकडे मोठी आई चहा पित असताना अचानक इन्स्पेक्टर सर येतात. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की शांतनू आहे का घरात? मोठी आई म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही परत आमच्या घरात आलात, काही काम होतं का तुमचं? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मॅडम, महत्त्वाचं काम आहे, चौकशीसाठी तर यावंच लागतं. जरा मला सगळ्यांशी बोलायचंय, बोलवता का प्लीज? मोठी आई सर्वांना बोलवते. इन्स्पेक्टर म्हणतात की वाघ मॅडम त्यांना जरा घेऊन या. असं म्हणून ती बाई सर्वांसमोर येते जी मोठ्या आईला भेटलेली असते. त्या बघून तर मोठ्या आईच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलतात. प्रभाकर विचारतात की इन्स्पेक्टर साहेब कोण आहेत या? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की ह्या कमला, पल्लवी मॅडमवर जो हल्ला झाला तो यांनी यांच्या डोळ्यांनी बघितला असं यांचं म्हणणं आहे. शांतनू विचारतो की तुम्ही खरंच त्या माणसाला बघितलंय? प्लीज सांगा ना कोण होतं? कोणी हल्ला केला? काय बघितलं तुम्ही नक्की सांगा. पल्लवी देखील खाली येते. म्हणते की मला सगळ्यांचा आवाज आला म्हणून मी आले खाली. विभावरी आणि आदिती तिला सोफ्यावर बसवतात. मोठी आई मनात विचार करत असते की पैसे दिल्यावर ही गप्प बसेलही. पोलीस काय ऐकणार नाही. शांतनू पण काही ना काही विचारेलच, काय करावं? मोठी आई त्या बाईला खुना करून सांगत असते की 2 लाख रुपये. त्या बाईला समजतं ती ठीक आहे असं म्हणते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही स्वतः आलं हे बरं झालं. आपल्याला तुमच्यासमोर शहानिशा करावी लागेल पल्लवी मॅडम. इन्स्पेक्टर सर त्या बाईला म्हणतात की ताई आता तुम्ही बोला, काय झालं त्या दिवशी नक्की? कोणाला बघितलं? कोणी हल्ला केला? तेव्हा ती बाई मोठ्या आईजवळ येऊन थांबते. मोठ्या आईला मात्र खूप भीती वाटत असते. मोठी आई त्या बाईसमोर आदितीकडे बोट करत असते.
तू आदितीचं नाव घे म्हणून. आणि मग ती बाई आदिती मॅमकडे हात दाखवून म्हणते की यांनीच हल्ला केलाय. सर्वजण ऐकून हे थक्क होतात. आदिती मॅम म्हणतात की काय, मी हल्ला केलाय? तेव्हा ती बाई म्हणते की वय तुम्हीच. अहो मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं यांना हल्ला करताना. पल्लवी म्हणते की काय बोलताय माहितीये का तुम्हाला, ही फक्त माझ्या सासू नाही आहेत, माझ्या आई आहेत. त्यांच्यावर काही काय आरोप करताय तुम्ही? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब ह्या बाई धडधडीत खोटं बोलताय. पल्लवीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझी बायको आदिती इथेच माझ्याबरोबर होती आणि आम्ही एकत्र हॉस्पिटलला गेलो. सर्व खोटं बोलताय, यांना कोणीतरी मुद्दाम बोलायला भाग पाडले. आदिती मॅम म्हणतात की हो ना, पल्लवीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आदिती जाऊबाई तर घरातच होत्या. मेघना म्हणते की नाही, आदिती सासूबाई असं काही करणं शक्यच नाहीये. पल्लवी म्हणते की ह्या सगळं खोटं बोलताय, यांना कोणीतरी बोलण्यासाठी पैसे दिलेत, तोंडाला येईल ते आरोप करताय ह्या. मोठी आई म्हणते की बघ ना ग, काही पण आरोप करते ही, माझा तर अजिबात विश्वास नाही ह्या बाईवर. इन्स्पेक्टर म्हणतात की ओ बाई, जे काय आहे ते खरं बोला, नाही तर आतमध्ये आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. ती बाई म्हणते की अहो इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ह्या बाईला सुरा खूप असताना. मोठी आई म्हणते की हे बघ, हे जर खोटं निघालं तर गाठ आमच्याशी आहे. बाई म्हणते की अहो खोटं बोलायची काही गरजच नाही, ह्या बाईनेच हल्ला केलाय. कोर्टात जरी उभी राहायची गरज आली तरी मी हेच सांगेल की ह्याच बाईने हल्ला केलाय. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रभाकर सर म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब मला सांगा, ह्या व्यक्तीची तुम्ही आधी विचारपूस केली होती का, चौकशी केली होती का? कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही असं घरात कसं काय आणू शकता? मोठी आई म्हणते की भाऊजी इन्स्पेक्टर साहेब त्यांचं काम करताय, तिने आदितीला बघितले हल्ला करताना. शांतनू म्हणतो की मोठी आई एक मिनिट, यांनी आता जे काही सांगितलं त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी हे ठामपणे सांगू शकतो की डॉक्टर आदिती सूर्यवंशी असं कधीच करू शकत नाही. ऐकून आदिती मॅमच्या डोळ्यात पाणी येतं आणि मोठ्या आईचं मात्र चांगलंच तोंड उतरतं.